त्याचप्रमाणे पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र व्हाईट बॉल. आपण तर्शी धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड, सांघिक धावफलक झाले ओपन आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 1 पाहायला मिळते. 1 धावची मात्र धावफलकावरती अजूनही एकही चेंडू टाकण्यात आलेला नाहीये. खोलवडप्प्याचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हा खेळ आहे सूरजकडे आणि क्रिकेटची जर मॅन्युअल बनली तर त्याचा पहिला धडा म्हणजेच अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान आणि तेच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना रिस्पेक्ट दिलं जातं. पहिले म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर, दुसरं म्हणजे यॉर्कर आणि यॉर्करला रिस्पेक्ट देण्यात आलेला आहे. इथे फुलटॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला होता, कॅच झाली आहे ड्रॉप, सिंगल झाली आहे ऍड. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. मागील मॅच मध्ये जो खेळाडू रेड आउट फॉर्म मध्ये होता त्याची तुम्ही झेल सोडलेली आहे. आता तो खेळाडू तुम्हाला सोडेल का हे पाहणं गरजेचं राहील, कारण 2 धावा झाल्यात ऍड. नशिबाची साथ, बहादूर के साथ असं पण म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे सूरजच्या माध्यमातून इथे आपण चूक झालेली पाहिली, मात्र मैदानावरती मिड ऑफ मध्ये फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून देखील चूक झाली आहे आणि फलंदाज सेफ आहेत. वेस्ट कटर्सचा यूज करण्यात आलेला होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सातत्याने तुम्ही डॉट बॉल पर्सेंटेज जेवढे जास्त खेळाल तेवढा जास्त तुमच्यावरती प्रेशर आणि जितका जास्त तुमच्यावरती प्रेशर तुमचा संघ तितकाच जास्त अडचणीमध्ये असतो. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांचं वाक्य आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आला डॉट, पहिला बॉल, दुसऱ्या बॉलवरती आली डबल, हा तिसरा बॉल आला डॉट. यावेळेसचा बॉल चांगला पाहायला मिळतोय. वायडिश मिडॉन मध्ये फिल्डर होते, आता पिच वरती होते फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होतील बाद. फलंदाज इम्रानची खेळी समाप्त. संघाला बसलेला झटका क्रमांक पहिला. फलंदाज इम्रान, बॅक टू दी पवेलियन. पहिली मोठी विकेट मैदानावरती आलेली आहे आणि आता मैदानावरती ज्या नावाच्या अवतीभोवती या गावाचं क्रिकेट खेळलं जातं ते मुस्तफा शेख उर्फ मुसा आता आपल्याला पाहायला मिळतोय. जेन्युन रन मशीन आहे दसई गावची आणि दसई गावचा क्रिकेटचा राजा म्हणून याला उल्लेखनीय कामगिरी म्हणून ओळखलं जातो. अगदी तोच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आलेला आहे मुस्तफा. स्ट्रायकिंग एंड वरती सूरज विशे. तर आपण बॉलिंग मार्क वरती पाहू शकतो अनमोलला, ज्याने आतापर्यंत अनमोल कामगिरी आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्या टीमसाठी केली आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. यावेळेस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत सूरजच्या बॅट मधून त्याचा तडाखा. बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4. तो दसई टीम का होगा बेडा पार. येतोय चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 7 पाहायला मिळतील. विथ द बॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर अर्थात धोनी, अर्थातच आपण पाहू शकतो गणेशजी डिंगोरे सर ॲज अ स्कोरर आपल्यासोबत जॉईन झाले. त्यांचं करूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. सिंगल झाली ऍड. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती. 2 धावा देखील कंप्लीट आहेत की नाही. येस, कंप्लीटेड असतील. खूप चांगलं थ्रो. मात्र मी कौतुक करेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असणाऱ्या गोलंदाजाचं. कलेक्ट खूप चांगलं केलं, त्यानंतर थ्रो खूप चांगला होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो करायचा प्रश्नच नव्हता. स्ट्रायकिंग एंड वरती जर थ्रो असता डेफिनेटली आपल्याला OUT विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालं असतं. मात्र 2 धाबा इथे होत असताना कंप्लीट. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती पप्पू 11 दसई संघाची आपल्याला एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 9 पाहायला मिळतीये. रनआउट झाले आहेत फलंदाज इम्रान. मात्र सूरज विशे आणि मुस्तफा शेख ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचे कॅप्टन पुढील होणारी मॅच कांबरे विपक्ष आसनगाव. कांबरे विपक्ष आसनगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कांबारे टीमचे कॅप्टन आणि आसनगाव संघाचे कॅप्टन. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टीम कांबारे आणि टीम आसनगाव. ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हाव आपल्याला टॉस करायचं आहे. त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे
बाय द ऑफिशियल आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून एक तुमच्यापर्यंत कळकळीची विनंती असेल, ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल त्यावेळेस आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आसनगाव संघाचे कॅप्टन आणि कांबारे संघाचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की ड्रेसिंग आणि चेजिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे ड्रेसिंग कंपल्सरी असणं गरजेचं, अन्यथा टीमला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कांबारे टीमचे कॅप्टन आणि आसनगाव टीमचे कॅप्टन दोन्ही संघांनाही ऑफिशियल्सच्या वतीने सूचना पोहोचवली जाते. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती विथ लॉस ऑफ 1 विकेट 9 रन ऑन द बोर्ड. आणि दुसऱ्या षटकामध्ये कल्पेशला आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकिंग एंड वरती ज्या नावाच्या अवतीभोवती धसई गावचं क्रिकेट खेळलं जातं ते मुस्तफा शेख, आक्रमकतेचं दुसरं नाव रन मशीन आहे. पाहूया रन मशीन रन करू शकेल का या मैदानावरती. त्यावेळेस चांगला चेंडू, स्लोवर वन, मात्र खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता. तुमचा टप्पा फार महत्वाचा असतो. वेग तर शोएब अख्तरकडे देखील होता, मात्र टप्प्याच्या जीवावरती ज्या खेळाडूने अक्षरशः प्रत्येक फलंदाजाला नाचवलं असा जिमी अँडरसन मैदानावरती आता ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आपल्याला पाहायला मिळतो. अगदी तशाच प्रकारचा टप्पा आपल्याला पाहायला मिळालाय मैदानावरती. यॉकलेनचा वापर आणि संपूर्णपणाने मुसा जे मात्र बीट झाले. यावेळेस चांगल्या प्रकारे पीक केलेला आहे. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेट होते, सिंगल झाली आहे टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 10 रन्स. सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक मैदानावरती आपल्याला 10 पाहायला मिळतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हटलं जातं की रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. बॉलिंगच्या जेवावरती खूप चांगल्या प्रकारची कामगिरी वेतास्वामी संघाने केली आहे. पप्पू 11 दसई संघ बॅकफुट वरती आहे, मात्र संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. त्यावेळेस स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. दसई गावाचा ब्रँड दाखवणारा सूरजच्या माध्यमातून हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार आणि षटकारच्या साथीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे ती मात्र 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग जी मात्र मैदानावरती करतोय सूरज. सूरजची झेल तुम्ही सोडली, आता सूरज तुम्हाला सोडेल का हा मोठा प्रश्न. आता घणाघाती प्रहाराला सुरुवात झाली आहे. सूरज स्ट्रायकिंग एंडवर. कोलवा टप्प्याचा बॉल जरूर होता. बॉलर बॅकड्रॉप पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कमबॅक खूप चांगला आहे. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जस्यास तसं उत्तर. ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार आणि षटकाराला क्विक रिप्लाय देत असताना हा फेकला गेलाय कल्पेशच्या माध्यमातून. डॉट बॉल. यावेळेस खूप सुरेख असा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मध्ये असतील फिल्डर, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाइन च्या बाहर. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक्स्ट्रा कवर के ऊपर से. चौकाने वाला बेहतरीन चौका. सूरज ऑन फायर आणि सूरजच्या माध्यमातून आता विस्फोटक फलंदाजीची झाली आहे सुरुवात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो साई स्पोर्ट्स शहापूर संघाचे ओनर, एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आनंद शेठ अधिकारी साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. साहेबांचा करूया आपण या त्यांच्याच स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. वीस धावा धावफलकावरती अमोलजी गोडविंदे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. कमेंट आपल्या स्क्रीनवरती फ्लॅश करण्यात आलेली आहे. बेस्ट ऑफ लक दिले त्यांनी म्हणजे टीम दसई संघाला. पप्पू 11 दसई संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि विशेष देखील त्यांना येत आहेत. खूप मोठा संघ आहे आणि मोठा संघ ज्यावेळेस इन ऍक्शन मध्ये असतो कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतात जिथे ऑल द बेस्ट,
विशिंग यू ऑल द बेस्ट असे आम्हाला नक्कीच कमेंट पाहायला मिळतात. अगदी त्याच प्रकारचे कमेंट मैदानावरती पाहायला मिळतात. मात्र दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. एकीकडे वेताळ स्वामी संघ तर दुसरीकडे पप्पू 11 दसई संघ. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दादा संघांमध्ये चालू असलेली ही लढत मैदानावरती पाहायला मिळते आहे. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळेल. अमोल थोरात आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती मुस्तफा शेख. यावेळेस फुल टॉस बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल फिल्डर आले. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका, क्रिकेट विश्वातील सर्वात सुंदर फटका, दसई गावाचा ब्रँड दाखवणारा ओव्हर द बॉलर हेड स्ट्रोक अप्रतिम होता. 4 धावांसाठी आज चौकार आला आणि चौकारच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 24 पाहायला मिळतील. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती. मात्र गोलंदाजी खराब आहे. फुल टॉस बॉल क्रिकेटच्या परिभाषेमध्ये खराब चेंडू असतो. स्विच हिट फटका सुरेख पाहायला मिळतो. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा चौकाने वाला बेहतरीन चौका. गी सीधी उंगली से ना निकले, उंगली टेढ़ी करनी पड़ती है. इथे आपल्याला तेच मुस्तफाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विथ द बॅट थोडासा अवघड परिस्थितीमध्ये होता, मात्र त्यानंतर बदल आलित्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्टान्स चेंज केला, ग्रिप चेंज केली, थोडासा आपण पाहू शकतो रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि तो अटेम्प्ट देखील सक्सेसफुल पाहायला मिळाला. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे आल्या धावा 4 आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 28 धावा. नवीन चेंडू असेल, ज्यावेळेस चेंडू फुटेल, हरवेल, ओला होईल त्यावेळेस नवीन चेंडू देण्यात येईल. मग तो शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू जरी असला तरी देखील नवीन चेंडू देण्यात येईल, याची नोंद आपण करून घ्यायची आहे. कांबारे संघाचे कॅप्टन आणि असनगाव संघाचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. अप्रतिम अशी स्पर्धा, चांगलं असं आयोजन, देखणं असं नियोजन आपण पाहू शकतो. या मैदानाचा विशेष करून मी उल्लेख करेल, कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं ना की नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं और खाड़े विद्यालय का मैदान ईडन गार्डन से कम नहीं. असा मैदानावरती आपल्याला खूप चांगली आपण पाहू शकतो. गालीचा आपण पाहू शकतो, मातीचा गालीचा आहे आणि इथे पंचांकडे अपील केली जाते. लेक्सिंगच्या बाहेरून बॉल आला हे सांगत असताना एक बायस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. कॅन्डी यांचा संघ असनगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि तो संघ फाईट करेल कांबारे या संघासोबत. विनंती असेल, एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू असणार आहे. कॉट बिहाइंड एज आणि एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. अजून मी म्हणेल आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी डेव्हलप होणं गरजेचं आहे. होईल डेव्हलप. कॉट बिहाइंड देखील साठी रिव्ह्यू घेण्यात येईल नंतर. खोलवा टप्प्याचा बॉल खिचून मारलेला फटका, मुस्तफाच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्विच हिटचा देखील त्याने अटेम्प्ट केला होता. सिंगल झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. जो धावसंख्या एक मी म्हणेल 50-55 पर्यंत जायचे, त्यासाठी आता चौकार आणि षटकारांची बारिश करावी लागेल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, अब मारना पडेगा चौकार छक्का. टीम पप्पू 11 दसई संघाला बघूया, पप्पू 11 दसई संघ तशा प्रकारची कामगिरी मैदानावरती करू शकेल का. धावसंख्या 30 आहे. चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकामधील शिल्लक. यावेळेस चांगला चेंडू आहे. बॉलची होत असताना समाप्ती. आडव्या पट्ट्याने अक्रॉस द लाईन मिस केलेली आहे आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाही आहे. डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेचा स्ट्रोक विशेप मध्ये ड्राइव्ह केला. डीप मध्ये असेल फिल्डर. लॉंग ऑन मध्ये एका टप्प्यावरती चेंडूची गॅदरिंग करतील, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते सूरज आणि मुस्तफाच्या माध्यमातून.
विनंती असेल ती म्हणजेच आदरणीय लक्ष्मणजी डोंगरे साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्रावण डोंगरे यांचे पिताश्री आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शहापूर टेनिस बॉल क्रिकेटला एक असा सितारा मिळाला जो सितारा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूरचं नाव अगदी उंच शिखरावरती नेऊन ठेवलंय. असे श्रावण डोंगरे आणि त्यांचे पिताश्री आपण पाहू शकतो. लक्ष्मणजी डोंगरे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. विनंती असेल साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत आहे. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा 32 धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त झालं. आता मात्र अमोल शिंदे बॉलिंग मार्क वरती भैरवी षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये डेथ ओव्हरचं आणि मराठीच्या परिभाषेमध्ये हानामारीचं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ. अमोल शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मुस्तफा डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज. यावेळेसचा बॉल लाईन खराब आहे. एक्स्ट्रीमच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आमच्याकडे वळत आहेत, आम्हाला कळवत आहेत. इट्स अ वाईड. अवंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड. अमितजी डांगरे सर बदलापूर चे बाहुबली म्हणून त्यांची ओळख आहे आणि अमितजी डांगरे सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वाईड असा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. खुलवा टप्प्याचा बॉल ओव्हर फुल टॉस होता. विषेमध्ये ट्राय केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल झाली कंप्लीट. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आहे आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा झाल्यात कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 धावा. एका चेंडूचा खेळ झालेला आहे. असं म्हटलं जातं तुम्हाला दूरवरचा प्रवास करायचा असेल तर मात्र एरोप्लेननी सफर करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती एक मोठी धावसंख्या गाठायची असेल आता चौकार आणि षटकार मारणं गरजेचं राहील पप्पू 11 दसई संघाला. मात्र बॉलिंग काय कामगिरी झाली आहे यावेळेस. मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल असतील. फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप. पकडो कॅच और जीतो मॅच, छोडो कॅच और हारो मॅच असं क्रिकेटमध्ये देखील एक समीकरण असतो. मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि मैदानावरती फलंदाज होतील बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सूरजची खेळी समाप्त. सूरज बॅक टू द पवेलियन. अख्तर शेख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 37. 37 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो मार्गस्थ आहे जो मात्र अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं आणि मराठी भाषेमध्ये हानामारीचं अर्थात भैरवीचं षटक सध्याच्या घडीला शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ देखील आपण पाहू शकतो जो मात्र शिल्लक आहे. यावेळेसचा स्ट्रोक ब्रिलियंट पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केले स्कूलच्या प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम माइटी हिट बाय माइटी मुस्तफा. आलाय हा माइटी षटकार. ब्रिलियंट बॅटिंग बाय मुस्तफा आपल्याला पाहायला मिळतीये. मुस्तफा इज अ डेंजर मॅन. तुम्ही त्याला बोट द्याल तर तो तुमचा गळा दाबेल असा खेळाडू मैदानावरती आहे. 43 धावा धावफलकावरती असतील. 43 ऑन द बोर्ड. वित्ताळ स्वामी संघाचं कौतुक करावं लागेल. बॉलिंगच्या जीवावरती या संघाने काय इम्प्रेसिव्ह कामगिरी केली यावेळेस मैदानावरती. वन्स मोर अजून एक फटका आमच्या समालोचन कक्षाला दिली आहे सलामी आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई हमला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली हवाई सफर. इट्स अ सिक्सर. tenniscricket.in ची आमच्यासोबत टीम जोडली गेलेली आहे. चेंडू सरळ आमच्या त्या लॅपटॉप वरती जाऊन आदळला. मात्र केसिंग होते आणि केसिंगच्या मुळे वाचलं गेलंय. आता एक उल्लेख मी अजून एक करेल. केसिंग मुळे आमचा लॅपटॉप देखील वाचला. त्याप्रमाणे गार्ड घालणं गरजेचं आहे. गार्ड सर्वांनी यूज करा मित्रांनो. जीव देखील तितकंच महत्वाचा असतो. 50 अप 50 धावा धावफलकावरती आहेत. गार्ड देखील घालणं प्रत्येकाला कंपल्शन ठेवलं पाहिजे. आमच्या कल्याण ग्रामीण मध्ये असं नियम आहे. गार्ड घातलं नाही 2 धावांची पेनल्टी. ते गरजेचं आहे. क्रिकेट खेळता सेफ खेळा.
आणि ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे क्रिकेटला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही. क्रिकेट आपला खेळ आहे आणि आपणच काळजी घेतली पाहिजे. यावेळेस बॉल फुलटास होता अख्तरसाठी. मिडविकेटच्या दिशेला चेंडूला ट्रॅव्हल केल्या, तोपर्यंत सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तेच तर राट कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल 52 धावा. 53 धावेंचं लक्ष असेल मैदानावरती, ते म्हणजेच विद्यास्वामी संघाला. कंबारे संघाचे कॅप्टन, आसनगाव संघाचे कॅप्टन. एकच रिव्ह्यू असणार आहे का? बघा, एका मॅचला एकच रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. 52 धावा धावफलकावरती, 53चं लक्ष असेल मैदानावरती, ते म्हणजेच विद्यास्वामी संघाला. अंपायर रिव्ह्यू असणार आहे, नाही बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. ओके. दोन्ही इनिंगला एका मॅचला आपल्याला एक रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद आम्ही पहिल्यापासून करण्यात आलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे पप्पू 11 दसई संघाने. विद्यास्वामी संघाला 53 धावेंचं लक्ष म्हटलं जातं. कोई भी लक्ष्य इंसान के सोच से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. आणि मैदानावरती लढाई विद्यास्वामी संघाच्या माध्यमातून केली जाईल, यात मात्र शंका नाही आहे. 53 धावेंचं लक्ष मैदानावरती असेल, तो म्हणजे विद्यास्वामी या संघासमोर. पाहूया 53 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. कांबारे संघाचे कॅप्टन आणि कॅन्डी आसनगाव संघाचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. कांबारे संघाचे कॅप्टन आणि कॅन्डी आसनगाव संघाचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. कांबारे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, आसनगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. आदरणीय आनंद शेठ अधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटचे एक असीम चाहते असे आनंद शेठ आणि साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. केला जातोय टॉस. पहिल्या फेरीतील तिसरा सामना कांबारे आणि त्यांचे विपक्ष आसनगाव अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 53चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 53 धावेंचं लक्ष. तर नक्कीच 53चं टार्गेट, 53 धावेंचं लक्ष असेल, ते म्हणजेच विद्यास्वामी संघासमोर. म्हणेल फक्त इतकंच की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. लढाई केली जाईल मैदानावरती, जिथे 4 षटकांमध्ये बनवायचे 53 धावा. पाहूया 53 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल द वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा गोड आवाज आदरणीय तुषारजी शिंदे सरांना वटुकॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसन्ना. आपण जाऊयात खेळाच्या द्वितीय सत्राकडे, जिथे आवश्यकता असेल 53 धावांची. निर्धारित 4 षटकांमध्ये 24 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अख्तर सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आपण पाहतोय आडव्या बॅटने समोर दिशेने अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सूरज विषय तैनात होते आणि मिळेल केवळ एकेरी धाव. एकेरी धावेसोबत आपण पाहतोय बॅटर अनमोल
अगदी मार्क ऑफ झालेत. अनमोल आणि मयुरेशची जोडी मैदानावरती. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेमध्ये एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावी लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर पार्टनरशिप सातत्याने तुम्हाला बिल्ड करावे लागतील. त्याखेरीज पर्याय नाही आहे. मयुरेश आपण पाहतोय स्ट्राईकवरती. मयुरेश आणि अनमोल ही जोडी मैदानावरती आहे आणि अटॅक कोणी करायचं हे ठरवून घ्यावं लागेल की दोन्ही एंडनं दोन्ही फलंदाज अटॅक करतील हे देखील चित्र मैदानावरती पाहावं लागेल. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेस आपण पाहतोय कमी गतीने हा बॉल टाकला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाला काय करायचं होतं हे समजू शकलं नाही. बॉल हातामधून सटकलाय आणि इथून मात्र जिथे एक धाव होती तिथे 2 धावा अर्जित झाल्यात. एका धावेच्या जागेवरती 2 धावा अर्जित झाल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अनमोल आणि मयुरेश ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज अख्तर शेख सज्ज आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली होती परंतु या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेने कमी गतीने हा बॉल टाकला होता. गती परिवर्तन. बॉल हवेमध्ये उंच गेला आणि फैजल बॉलच्या खाली पोहोचले. टिपतील झेल खाली विकेट. खेळाडू बाद. आणि ही खासियत आहे अख्तरची. खरं तर आपण पाहतो पार्टनरशिप ब्रोकर ते आहेत आणि नेहमी गोलंदाजी करताना आपण पाहतोय पार्टनरशिप ब्रेक ते करतायत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अख्तर शेख यांच्या माध्यमातून आणि ही खासियत आहे. आणि तीच कामगिरी पुन्हा एकदा आपण पाहतो या मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर खाडे विद्यालयाचं एक क्रीडांगण आपण पाहतोय आणि यावरती सुरू असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून. साई चषक 2023-24 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर आपण पाहतोय 2024 मधली आमची देखील पहिली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्यासाठी आपण पाहतोय आदरणीय सोमनाथजी खाडे सर यांचे मी विशेष आभार मानेल कारण त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संधी मिळाली. आणि आमच्या सोबत आपण पाहतोय प्रसन्नाजी चव्हाण असतील ते देखील आज कॉमेंटरी बॉक्समध्ये जोडले गेले. त्यांचा देखील मखमली आवाज खरं तर या अगोदरच्या सत्रामध्ये आपण ऐकलात. इथे मात्र विकेट आली आहे. अमोल मैदानावरती दाखल झालेत. अमोल आणि अनमोल हे 2 रत्न आता मैदानावरती आहेत आणि या वेताळेश्वर संघाला जर जिंकायचं असेल तर या रत्नांच्या बॅटमधून खरं तर धावा येणं गरजेचं आहे. कमालीचा हा बॉल परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. लेंथ मी म्हणेल योग्य आहे परंतु लाईन चुकीची आहे आणि दंडित केलंय गोलंदाजाला एका धावे करता बाळा एकारे सरांनी आणि सांगितलंय की हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. त्याखेरीज पर्याय नाही आहे. वाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. अमोलसाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन. यावेळेस आपण पाहते बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचलेत आणि परंतु सरळ शोधलंय क्षेत्ररक्षकाला. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक तैनात केला होता. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन ठेवली आणि बॅटरला पुन्हा एकदा फसवण्यामध्ये यश मिळवले. अख्तरचं कौतुक व्हायलाच पाहिजे. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. फील्ड सेट काय केली आहे. बॉलरला बॉल टाकला पुढ्यामध्ये परंतु ऑफस्टंपच्या बाहेर आणि आणखी एक विकेट सफलता अर्जित केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अख्तर यांच्या माध्यमातून. पहा क्षेत्ररक्षण कुठल्या पत्त्याने तुम्ही लावले आणि बॉल कसा टाकला पाहिजे. गेम रीड करण्याचं जे कौशल्य आहे ना अख्तरचं ते खूप लाजवाब आहे आणि ते चित्र पाहायला मिळतंय. अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथे मात्र झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय अमोल शिंदे मैदानावरती दाखल झालेत. अमोल थोरात बाद झालेत आणि अमोल शिंदे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती आणि कौतुक केलं पाहिजे. या अगोदर देखील आतापर्यंत 5 सफलता खरं तर अर्जित केल्यात आणि कांबारी संघाने पुढच्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. यावेळेस कमी गतीने हा बॉल टाकला होता. क्षेत्ररक्षक जरूर आहे डीप मध्ये. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 अजून देखील मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 विकेट या स्पर्धेमध्ये अर्जित केल्यात गोलंदाज आपण पाहतोय अख्तर शेख यांनी. अगदी पहिल्या इनिंग मध्ये किंवा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 3 विकेट अर्जित केल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील 3 विकेट ते अर्जित करतायत. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय अख्तर यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये देखील 3 विकेट त्यांनी अर्जित केल्यात आणि कमालीची गोलंदाजी कारण एक षटक हाताळण्याची संधी इथे मिळते आणि दोन्ही सामन्यांमध्ये 3 विकेट हॉल
इथे पूर्ण केलाय गोलंदाज अख्तर शेख यांनी. कमालीची गोलंदाजी. धावफलकावरती धावा आहेत केवळ 6. आपण पाहतोय 53 धावांचं मोठं लक्ष आणि इथून मात्र विकेटचा सिलसिला थांबायला तयार नाहीये वेताळेश्वर संघाने. मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी डाव त्यांचा गडगडताना पाहायला मिळालाय आणि इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील हे सांगण्यासाठी कोणा त्रयस्थ माणसाची आता आवश्यकता नाहीये. नवीन बॅटर राहुल मैदानावरती. राहुल आणि त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय अनमोल ही जोडी मैदानावरती. अनमोलला जबाबदारी घ्यावी लागेल. भूतकाळामध्ये काय झालं हे विसरावं लागेल आणि वर्तमानात येऊन क्रिकेट खेळावं लागेल. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेझेंट. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रोसेस अँड रुटीन. तुम्हाला प्रोसेस आणि रुटीन फॉलो करावे लागेल. निकालाची चिंता इथून मात्र करून चालणार नाहीये आणि प्रोसेस आणि रुटीन हेच सांगते की आता तुम्ही 3 विकेट गमावल्यात परंतु सध्याच्या घडीला तुमच्या हातामध्ये 3 षटके आहेत. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या त्या 47. 18 बॉल 47 धाव्यांची आवश्यकता आहे. अनमोल मैदानावरती आहेत आणि अनमोल कामगिरी आज मैदानावरती करण्याची आवश्यकता आहे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील वेताळेश्वरच्या बॅटरला. त्याखेरीज पर्याय नाहीये. खूप चांगली कामगिरी केली आहे पप्पू 11 दसाईने आणि आता आपण पाहतोय सेकंड ओव्हरसाठी आधी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आधीनीची ते पहिलाच बॉल हवेमध्ये उंच तर खेळले दूर जास्त जाणार नाहीये. सूरज बॉलच्या खाली पोहोचलेत आणि सूरज जिथे तिथे चूक होणार नाहीये. विकेट आली आहे खेळाडू बाद. कमालीची कामगिरी पाहायला मिळाली सूरज विषय यांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी त्यासोबत चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले आणि प्रत्येक गोलंदाजी देखील दाद दिली पाहिजे. पप्पू 11 दसाई संघ आणि खरं तर टीम युनिट आपण पाहतोय टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. मग मुस्तफा शेख असतील त्यासोबत आपण पाहतोय अख्तर शेख असतील. या जोडीने खूप चांगली कामगिरी केली आहे. सूरज विषय असतील आदी असतील प्रत्येक गोलंदाजाने देखील खूप चांगली कामगिरी आज मैदानावरती केली आहे आणि प्रभावित केलंय. टीम आहे टुगेदर एव्हरीवन अचीव मोर असं आपण म्हणतो. टीम वर्क चांगलं पाहायला मिळतंय पप्पू 11 दसाई संघाचं. आणि क्रिकेटमधील एक नावेदित टीम आहे शहापूर क्रिकेटमधील पप्पू 11 दसाई आणि सध्याच्या घडीला मैदानावरती खूप चांगली कामगिरी ते करताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ टीम युनिट आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी ते मैदानावरती करतायत आणि प्रत्येक खेळाडूने आज मैदानावरती प्रभावित केलंय. आधी बॉलिंग ट्रॅकवरती फुदरलेनचा हा बॉल होता. चांगला फटका आपण पाहतो आडव्या बॅटने समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सूरज विषय बॉलवरती वाऱ्याच्या वेगाने आणि चित्याच्या चपळाईने आलेत. एकच धाव मिळेल आणि ही खासियत आहे सूरज विषयांची देखील. खूप आक्रमक खेळाडू आहे. सुरुवातीला आपण पाहतो सर्कलमध्ये खरं तर खेळणारे काही खेळाडू त्यापैकी सर्वात बेस्ट कोण असेल जे आमच्यासोबत आज खरं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत गणेश डिंगोरे. 30 यार्ड सर्कलमध्ये खरं तर आपण ज्यावेळेस क्षेत्ररक्षक असतात किंवा पॉवर प्लेमध्ये आपण उल्लेख करूयात खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. फैजल बॉलवरती आले तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. शहापूर तालुक्यातील सर्वात क्लासिकल बॅटर कोण असेल तर गणेश डिंगोरे आहेत. पुढचा बॉल आधी यांचा. इथे मात्र समोरच्या दिशेने लॉफ्ट केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सूरज विषय प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. 100% कमिटमेंट परंतु बॉलला अगदी सीमारेषेच्या आतमध्ये रोखू शकले नाही आहेत. इम्रान देखील आहेत. इम्रान शेख देखील आले होते बॉलवरती आपण पाहतोय आणि खरं तर टीम युनिट आहे. अनुभवी खेळाडू आहेत. इम्रान असतील सूरज विषय असतील अख्तर असतील मुस्तफा असतील हे खेळाडू अनुभवी आहेत आणि अनुभव इथे मात्र पूर्णपणे पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. मुस्तफा असतील खरं तर कमालीचं टीम युनिट आहे आणि त्याचमुळं इतका प्रभावी हा संघ आहे. पुढचा बॉल इथे मात्र ऑफ कटर फसवलंय. आतल्या दिशेने बॉल कट झाला. बॅटचं एज लागलंय. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक टिपतील झेल आली आहे विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लेग कटर ऑफ कटर आणि खासियत पाहायला मिळते गोलंदाजांची. कमालीची कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. इथे विकेटचा सिलसिला थांबायला तयार नाहीये. धावा शोधाव्या लागतील परंतु धावा मैदानावरती बनवेल कोण हा प्रश्न सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. एकामागून एक विकेट आणि खरं तर डॉमिनेट केलंय आतापर्यंत ज्या संघाने पहिली बॅटिंग केली आहे ना पहिल्या 2 मॅचमध्ये तेच संघ इथे विजयी झालेत. खरं तर इथं मात्र सेकंड इनिंगमध्ये चेस करणं थोडंसं कठीण आहे. धावा चेस होत नाहीत या मैदानावरती. आतापर्यंत हे चित्र पाहायला मिळाले. काल दिवसभरामध्ये देखील प्रसन्नाने उल्लेख केला की धावा चेस झाल्या नाहीत आणि आज देखील तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. धावा चेस होताना अडचणी निर्माण होत आहेत आपण पाहतोय.
12 धावा केवळ धावफलकावरती. एका बाजूने विकेटचा सिलसिला सुरू आहे, तो थांबायला तयार नाहीये आणि इथून मात्र आपण पाहतोय नियमित वेळेमध्ये विकेट इथे गमावत गेल्यात. 12 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर सुरू आहे, आधी निश्चित आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ दी 5 विकेट, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. विजय जर इथून मिळवायचा असेल, विजयाच्या जवळपास जरी पोहोचायचं असेल तरी मोठे फटके खेळावे लागतील, त्याखेरीज पर्याय नाहीये. आणखी एक कटर गोलंदाज आपण पाहतोय फैजल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले आणि मी 2-3 दिवसापूर्वी युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहत होतो, बोल व्हिडिओ नावाचा चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ पाहत होतो आणि तिथे सांगितलं की प्रवीण कुमार भारताचा खरं तर जेम्स अँडरसन बनू शकला असता, अशाचा तो व्हिडिओ होता. आणि खरं तर स्विंग बॉलिंगमध्ये स्विंगचा किंग प्रवीण कुमार होता आणि इथे आपण पाहतोय खरं तर कटर बॉलिंगचा किंग आहे फैजल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल फुल टॉस मध्ये परावर्तित झालाय, फटका दर्जेदार आहे आणि आपण पाहतोय डीप मध्ये खेळाडू आहेत. धाव मिळेल केवळ एकेरी. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 14 धावा धावफलकावरती. थोडासा हिडन पोर्शन माझ्यासाठी समोर बॅनर आहे, असं हरकत नाही. धावफलकावरती धावा आहेत 14. फुलर लेनचा हा बॉल होता, आपण पाहतोय बॅकलिप खाली आणली, हलक्या हातानं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला ढकललं. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि माहिती आहे पप्पू इलेव्हन जसंही सांगायला की एका धावेने मॅचचा निकाल किंवा परिणाम जो आहे तो बदलला जाणार नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय फैजल बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड द विकेट, त्या अँगल देखील क्रिएट करतायत. वाईट बॉल, लेग कटर तर ऑलरेडी तुम्ही टाकताय आणि राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल निश्चित क्रिएट होतो. ऑफस्टमच्या बाहेर जर पिचिंग झालं तर अशा गोष्टी होण्याचे चान्सेस आहेत आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. थोडेसे नाखुश आहेत फैजल, परंतु मे बी दॅट इज अ फेअर डिसिजन, दॅट्स द अंपायर्स कॉल. यावेळी मात्र अचूकता पाहायला मिळते. अगदी लेग स्टंप आणि ऑफ स्टंपच्या दरम्यान हा बॉल खरं तर हा टप्पा पडला होता आणि पडल्यानंतर मात्र शार्पली कट झालाय. किती जबरदस्त लेग कटर पाहायला मिळत आहेत गोलंदाज फैजल यांच्या माध्यमातून आणि खरं तर ही कला आहे आणि ती कला मात्र चांगल्या रीतीने अवगत आहे. यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता, अगदी दोन्ही पाय बॅटरनं खोलले होते, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला डाऊन द ग्राउंड आणि एक धाव वर्धित होईल. एका धावेने मात्र मॅचचा परिणाम बदलणार नाही याची जाणीव फैजलला देखील आहे. आतापर्यंत कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन आहे, परंतु तेच चेंडू वारंवार टाकण्याचा प्रयत्न फैजल करतायत. बॅटर सफल झाले होते, यावेळेस मात्र फटका उत्तुंग हवेमध्ये तर गेलाय. दूर किती जाईल पाहायचंय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार इथे आलाय आपण पाहतो. यावेळेस मात्र प्री डिटरमाइन स्ट्रोक खेळला गेलाय. बॅटर राहुल यांच्या माध्यमातून हा षटकार खेचला गेलाय आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉल येणे अगोदर सफल झाले होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. अगदी पुन्हा एकदा सफल झाले परंतु यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बाईच्या माध्यमातून केवळ एकेरी धाव मिळेल. वेगळ्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरच्या बॉलवरती लेन थोडीशी पुढे होती, या बॉलवरती लेन थोडीशी पाठीमागे होती आणि बॉल शार्पली कट होते. पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 24 धावा केवळ धावफलकावरती आहेत. 6 बॉल 29 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 रन घेतली बाईची, घेतली ना. 24 झाल्यात. स्कोर बरोबर आहे, चिंता नसावी. मिर्झा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी.
पहिला बॉल आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर कमी गतीने हा बॉल अगदी शॉर्ट ऑफ गुडलेंदवरती बॉल पडला, परंतु लाईन जर तुम्ही पाहिली तर ऑफस्टम्पच्या बाहेरची होती. हा देखील बॉल चांगला पाहायला मिळतोय गोलंदाज मिर्झा यांच्या माध्यमातून. आणि ही मात्र खासियत आहे, आतापर्यंत एकाही खरं तर बॉलरने अगदी बॅटरच्या पुढ्यात बॉल टाकला नाही, अवे फ्रॉम दी बॉडी गोलंदाजी करायचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस मात्र स्लॉट मध्ये बॉल होता. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सूरज विषे बॉलच्या खाली पोहोचल्यावरती तिथे डाऊट घेण्याची संधी नाहीये. सेल टिपलाय, विकेट, खेळाडू बाद. कमालीचं खरं तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, फलंदाजीमध्ये योगदान आणि क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय अगदी अर्ध मैदान एकटा सूरज विषय कव्हर करतोय की काय, असं चित्र तुम्हाला मैदानावरती नेहमी पाहायला मिळेल. ही मात्र जमेची बाजू आहे पप्पू इलेव्हन धसई संघाची. सूरज विषयची बॅटिंग, त्यासोबत क्षेत्ररक्षण, अख्तर शेखची अष्टपैलू कामगिरी, मुस्तफाची बॅटिंग, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत या पप्पू इलेव्हन धसई संघासाठी. फैजलची बॉलिंग, आदितची बॉलिंग, मिर्झाची बॉलिंग. ओ खमालीचा बॉल, पुन्हा एकदा लेग कटर आणि क्षमता प्रत्येक गोलंदाजाकडे, प्रत्येक गोलंदाज कट करतोय बॉलला आणि हे चित्र मैदानावरती वारंवार पाहायला मिळालंय. लेग कटर, ऑफ कटर, ही क्षमता आपण पाहतोय गोलंदाज अख्तर शेख कडे. इथे बॉल हवेत, आपण पाहतोय कव्हर रिजनला खेळाडू इंटरेस्टेड, बॉलच्या खाली पोहोचलेत आणि एक चांगला असेल आणखी एक सफलता मिर्झाच्या नावावरती. खेळाडू बाद. वेताळेश्वर संघ कधी या मॅच मध्ये नव्हता आणि या मॅच मध्ये येऊ दिलं नाही, डॉमिनेट करतायत पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील. पहिली मॅच देखील डॉमिनेट करून जिंकली आणि कौतुक व्हायला पाहिजे पप्पू इलेव्हन धसई संघाचं. आतापर्यंत डॉमिनेट केलं या स्पर्धेमध्ये आणि खरं तर 2 सामन्यांमध्ये 6 विकेट अर्जित केले. अख्तर शेखनं कमालीची कामगिरी केली, प्रभावित केलंय प्रत्येक खेळाडूनं. धावफलकावरती धावा आहेत केवळ 24. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाहीये, म्हणजे निर्धाव षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती मिर्झा आहेत. आणि कंबारे संघ यानंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे याची देखील नोंद आपण करून घ्या. मिर्झा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल अलंग दी कार्पेट, हा फटका आपण पाहतोय डीप मध्ये बॉल येऊ देणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये आणि बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून देखील बऱ्याच धावेंची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक केवळ 1. इथे आपण पाहतोय बॅट वरती व्यवस्थित आला नाही, स्लाइस झाला बॅटला, पॉइंट रिजनला गेला, धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि डॉमिनेट परफॉर्मन्स करत ही देखील मॅच जिंकली आहे पप्पू इलेव्हन धसई संघाने. 2 सामने इथे मात्र जिंकलेत आणि प्रभावित केले, आपल्या नावाचा प्रभाव सोडलाय, छाप सोडली. दोन्ही संघांना विनंती आहे आपण हस्तांदोलन करायचे आणि त्यानंतर बाहेर पडायचे. दोन्ही संघ पप्पू इलेव्हन धसई आणि वेताळेश्वर संघ हस्तांदोलन करा आणि त्यानंतर बाहेर पडा विनंती आहे. आणि कंबारे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि आसनगाव कॅन्डी संघ आपण देखील आपली ओपनिंग पेअर सज्ज ठेवायची आहे, ही देखील विनंती आहे आयोजकांच्या वतीने. आणि पुन्हा एकदा खेळाच्या खरं तर आपण पाहतोय प्रथम सत्रामध्ये आमचे जवळचे मित्र आणि टेनिस क्रिकेट विश्वातील खरं तर आपण पाहतोय तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज देखील त्यांना खरं तर ईश्वराने दिलाय. आदरणीय प्रसन्नाजी चव्हाण सरांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय खेळाच्या पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद.